श्री परमात्मने नमः। श्रीमद्भगवद्गीताभ्यासः द्वितीयोऽध्यायः सांख्ययोगः। स्थितप्रज्ञ विवेचन भाग 4 श्लोक आहेत 65 ते 68। श्लोक 65। प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते। पदच्छेदः। प्रसादे सर्व दुःखानां हानिः अस्य उपजायते प्रसन्नचेतसः हि आशु बुद्धिः पर्यवतिष्ठते। इथं संधी कुठले आहेत? हानिरस्योपजायते, हानिः अस्य उपजायते। हानिः अस्य इथं विसर्गाचा र झालेला आहे आणि अस्य उपजायते इथं गुणसंधी झालेला आहे आणि उ मिळून ओकार झालेला आहे। प्रसन्न चेतसो ह्याशु, प्रसन्न चेतसः ही आणि ही अधिक आशु असे याच्यामध्ये आलेले संधी आहेत। शब्दार्थ आणि व्याकरण बघूया। प्रसादे, प्रसाद पुल्लिंगी, सप्तमी एकवचन। प्रसाद म्हणजे प्रसन्नता किंवा कृपा। सर्व दुःखानां, सर्व दुःख नपुसकलिंगी, षष्ठी बहुवचन। सर्व दुःखांचं, सर्व आणि दुःख दोन शब्द एकत्र येऊन इथं समास बनलाय। सर्व आणि दुःखाने कर्मधार आहे। पहिलं पद दुःखानीचं विशेषण आहे। हानिही, हानी स्त्रीलिंगी, प्रथमा एकवचन, तोटा। अस्य इदं सर्वनाम पुल्लिंगी, षष्ठी एकवचन, याचं। उपजायते, उप अधिक जनजा, चौथा गण आत्मनेपद, वर्तमान काळ तृतीय पुरुष एकवचन, निर्माण होते। प्रसन्न चेतसः, प्रसन्न चेतस पुल्लिंगी, षष्ठी एकवचन, मन प्रसन्न असणाऱ्याचे। आता प्रसन्न आणि चेतस हे दोन शब्द एकत्र येऊन समास बनलेला आहे। प्रसन्नम चेतः यस्य सः। चेतस शब्द नपुसकलिंगी आहे म्हणून त्याचं विशेषण प्रसन्नम हे नपुसकलिंगात वापरलंय विग्रहामध्ये। ज्याचं मन प्रसन्न आहे असा हा बहुव्रीही समास झाला। ही हे अव्यय आहे कारण आशु हेही अव्यय आहे, ताबडतोब लगेचच। बुद्धी ही, बुद्धी स्त्रीलिंगी, प्रथमा एकवचन। पर्यवतिष्ठते, परि अधिक अव अधिक स्थातिष्ठ, पहिला गण आत्मनेपद, वर्तमान काळ तृतीय पुरुष एकवचन। स्थातिष्ठ धातू पहिला गण परस्मैपदी पदाचा आहे। प्र आणि अव हे उपसर्ग लागले की हा धातू आत्मनेपदी होतो। स्थिर होणे असा त्याचा अर्थ आहे। आता यामध्ये क्रियापद कोणती आली आहेत? पूर्वार्धात आहे उपजायते, उत्तरार्धात आहे पर्यवतिष्ठते। उपजायते या क्रियापदाचा कर्ता आहे हानिही, अस्य हानिही उपजायते, याची हानी होते। कोणाची? सर्व दुःखानां हानिही, अस्य सर्व दुःखानां हानिही उपजायते, याच्या सर्व दुःखांची हानी होते म्हणजे सर्व दुःखे नाहीशी होतात। केव्हा? प्रसादे, प्रसन्नता प्राप्त झाल्यानंतर याच्या सर्व दुःखांची हानी होते म्हणजे सर्व दुःखे नाहीशी होतात। आणि प्रसन्न चेतसः ही आशु बुद्धिही पर्यवतिष्ठते। पर्यवतिष्ठते या क्रियापदाचा कर्ता आहे बुद्धिही, बुद्धिही पर्यवतिष्ठते, बुद्धी स्थिर होते। कोणाची? प्रसन्न चेतसः, ज्याचं मन प्रसन्न झालेलं आहे त्याची बुद्धी स्थिर होते। केव्हा? आशु म्हणजे ताबडतोब। चित्त प्रसन्न झाल्यावर लगेचच बुद्धी स्थिर होते आणि चित्त प्रसन्न असेल तर सर्व दुःखांची हानी होते म्हणजे सर्व दुःखे नाश पावतात। आता इथं सर्व दुःखे नाश पावतात याचा अर्थ त्या दुःखाचा परिणाम मनुष्याच्या मनावर होत नाही। पुन्हा एकदा अन्वय आणि अर्थ बघूया। प्रसादे अस्य सर्व दुःखानां हानिही उपजायते प्रसन्न चेतसः हि बुद्धिः आशु पर्यवतिष्ठते। चित्त प्रसन्न झाले असता त्याच्या सर्व दुःखांचा नाश होतो आणि चित्त प्रसन्न असणाऱ्याची बुद्धी परमात्म स्वरूपी लवकर स्थिर होते। श्लोक 66। नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना न चा भावायतः शान्तिरशान्तस्य कुतः सुखम्।
पदच्छेदः न अस्ति बुद्धिः अयुक्तस्य न च अयुक्तस्य भावना न च अभावयतः शांतिः अशांतस्य कुतः सुखम. इथं संधी कोणते आहेत? नास्ती, न अधिक अस्ति, सवर्णांचा दीर्घ संधी. बुद्धिरयुक्तस्य, बुद्धिः अयुक्तस्य, विसर्गाचा र झालाय. चायुक्तस्य, च अधिक अयुक्तस्य, सवर्णांचा दीर्घ संधी झालेला आहे. चाभावयतः, च अधिक अभावयतः, सवर्णांचा दीर्घ संधी झालेला आहे. शांतिरशांतस्य, शांतीही अशांतस्य, विसर्गाचा र झालेला आहे. आता शब्दार्थाने व्याकरण बघूया. न नाही, अस्ति असा दुसरा गण परस्मै पद, वर्तमान काळ, तृतीय पुरुष एकवचन, असणे. बुद्धी ही, बुद्धी स्त्रीलिंगी, प्रथमा एकवचन. इथं बुद्धी म्हणजे आत्मविषयक बुद्धी. अयुक्तस्य, अयुक्त पुल्लिंगी, षष्ठी एकवचन. अयुक्त म्हणजे स्थिर नसलेल्याची किंवा जितेंद्रिय नसलेल्याची बुद्धी. अयुक्तस्य हा समास आहे. न युक्त हा अयुक्त हा नय तत्पुरुष, ज्याचं चित्त स्थिर नाही असा. भावना, भावना स्त्रीलिंगी, प्रथमा एकवचन. इथं त्याचा अर्थ आहे आत्मज्ञानाविषयी कल्पना. अभावयतः, अभावयत पुल्लिंगी, षष्ठी एकवचन. आस्तिक भाव किंवा निष्ठा नसलेल्याला, नसलेल्याचा किंवा नसलेल्याला. हाही सामासिक शब्द आहे. अभावयतः मध्ये अभावयत असा मूळ शब्द आहे. न भावयत अभावयत तस्य, नाही तत्पुरुष समास. भावयतः हे रूप कसं झालं? भूभव, पहिला गण परस्मै पद, प्रयोजक कर्तरी वर्तमान काळवाचक धातू साधित विशेषण, पुल्लिंगी, षष्ठी एकवचन. इथं भूभव हा धातू आहे आणि इथं अयविकरण दिसतंय आणि भूचं भव न होता भाव झालेला आहे, आकार झालेला आहे, हे प्रयोजक रूप आहे. प्रयोजक वर्तमान काळ, तृतीय पुरुष द्विवचन असंही हे रूप होऊ शकेल. भावयती, भावयतः, भावयन्ति. परंतु भावयतः हे क्रियापद द्विवचनी आहे आणि द्विवचनी इथं कर्ता असण्याचा काही संबंध नाहीये. इथं हे कर्तरी वर्तमान काळवाचक धातू साधित विशेषण, पुल्लिंगी, षष्ठी एकवचन असं आलेलं आहे. आणि याच्यापासून विशेषण बनवायचे झाले तर अंती काढायचं आणि अत प्रत्यय लावायचा. भावयंती मधलं अंती काढलं, अत लावलं, भावयत, कर्तरी वर्तमान काळवाचक धातू साधित विशेषण. हे व्यंजनांत चालेल. इथं षष्ठी एकवचन आहे. शांती ही, शांती स्त्रीलिंगी, प्रथमा एकवचन. अशांतस्य, अशांत पुल्लिंगी, षष्ठी एकवचन म्हणजे शांत नसलेल्याची. अशांत हा सामासिक शब्द आहे. न शांत अशांत नय तत्पुरुष. कुतः हे प्रश्नार्थक अव्यय आहे. कुतः म्हणजे कोठून. सुखम, सुख नपुसकलिंगी, प्रथमा एकवचन. आता याच्यामध्ये क्रियापद कोणती आली आहेत? न अस्ति हे एक क्रियापद आलेलं आहे याच्यामध्ये, हे एकच आहे. अयुक्तस्य बुद्धी न अस्ति म्हणजे ज्याची इंद्रिय ताब्यात नाहीत असा अयुक्त मनुष्य, त्याची बुद्धी स्थिर नसते. नुसती नसते असं नाही तर बुद्धी स्थिर नसते. अयुक्तस्य च न भावना, त्याला स्थिरतेची इच्छाही नसते. तर स्थिर बुद्धी होण्याची त्याची इच्छा नसते. अभावयतः च न शांती, ज्याला स्थिरतेची इच्छा नाही त्याला शांती पण मिळत नाही. आणि अशांतस्य कुतः सुखम, आणि ज्याला शांती नाही, जो अशांत आहे त्याला सुख कोठून मिळणार. अन्वय आणि अर्थ बघूया. अयुक्तस्य बुद्धी न अस्ति, अयुक्तस्य च न भावना अस्ति, अभावयतः च न शांती अस्ति, अशांतस्य कुतः सुखम. इथं अस्ति हे क्रियापद आपण प्रत्येक वाक्याला जोडून घेतलेलं आहे. श्लोकामध्ये ते एकदाच आलेलं आहे. योगयुक्त नसलेल्या पुरुषाची किंवा जितेंद्रिय नसलेल्याची किंवा स्थिरचित्त नसलेल्याची बुद्धी स्थिर नसते. त्याला स्थिरतेची इच्छाही नसते. ज्याला स्थिरतेची इच्छा नसते त्याला शांती नाही व शांती रहिताला सुख कोठून मिळणार. श्लोक 67.
इंद्रियाणां हि चरतां यन्मनोनुविधीयते तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिवाम्भसि. पदच्छेदः. इंद्रियाणां हि चरतां यत् मनः अनुविधीयते तत् अस्य हरति प्रज्ञां वायुः नावम् इव अंभसि. इथं संधी आहे यन्मनोनुविधीयते. इथं यत् मनः अनुविधीयते तदस्य, याच्यामध्ये तत् अधिक अस्य तिसरं व्यंजन आलेलं आहे. आणि वायुर्नावमिवांभसी, वायुः नावम, इथं विसर्गाचा र झालेला आहे. नावम इव, इथं म मध्ये पुढचा स्वर मिसळलेला आहे. आणि इव अधिक अंभसी, हा इवांभसी सवर्णांचा दीर्घ संधी झालेला आहे. शब्दार्थ आणि व्याकरण बघूया. इंद्रियाणाम, इंद्रिय नपुसकलिंगी षष्ठी बहुवचन इंद्रियांचं. ही म्हणजे कारण, अव्यय. चरताम, चर पहिला गण परस्मैपद पद, कर्तरी वर्तमान काळवाचक धातू साधित विशेषण, नपुसकलिंगी षष्ठी एक वचन. चरताम कर्तरी वर्तमान काळवाचक विशेषण कशी बनवायची? चरंती, त्यातला अंती काढून टाकायचं आणि आत प्रत्यय लावायचा. चरत म्हणजे हिंडणारा, फिरणारा असा त्याचा अर्थ होतो. आता हे नपुसकलिंगी चालवायचं आहे. जगत प्रमाणे चालेल, जगत, जगती, जगंती, कारण इंद्रियाणांचं विशेषण आहे. इंद्रिय या शब्द नपुसकलिंगी आहे. पण तृतीयेपासून पुढं सप्तमीपर्यंत नपुसकलिंगी शब्दांची रूपं ही मरुत प्रमाणच होतात. चरताम षष्ठी बहुवचन संचार करणाऱ्या इंद्रियांचे. यत सर्वनामे, यद नपुसकलिंगी प्रथमा एक वचन. मनः मनस नपुसकलिंगी प्रथमा एक वचन. अनुविधीयते, अनु अधिक वि अधिक धा तिसरा गण उभयपद मागोमाग जाणे. कर्मणी वर्तमान काळ तृतीय पुरुष एक वचन. धा धातू तिसऱ्या गणाचा आहे. दधामी, दध्वहा, दध्महा असा चालेल. कर्मणी करताना त्याला य प्रत्यय लागताना धीय असं झालं आणि पुढे आत्मनेपदी प्रत्यय लागले. अनुविधीयते, नेली जातात, मागोमाग जातात. तत्, तत्सर्वनाम नपुसकलिंगी प्रथमा एक वचन. अस्य इदम सर्वनाम पुल्लिंगी षष्ठी एक वचन. हरती हृहर पहिला गण उभयपद परस्मैपदी वर्तमान काळ तृतीय पुरुष एक वचन. प्रज्ञाम, प्रज्ञा स्त्रीलिंगी द्वितीय एक वचन बुद्धीला. वायुः, वायू पुल्लिंगी प्रथमा एक वचन वारा. नावम, नाव म्हणजे होडी नपुसकलिंगी द्वितीया एक वचन. इव अव्यये प्रमाणे. अंभसी, अंभस म्हणजे पाणी नपुसकलिंगी शब्द आहे, सप्तमी एक वचन. आता याच्यामध्ये क्रियापद कोणती आली आहेत? पूर्वार्धात आहे अनुविधीयते आणि उत्तरार्धात आहे हरती. मनः अनुविधीयते, मन नेले जाते. चरताम इंद्रियाणाम, इथंही सत षष्ठी आहे. जशी सती सप्तमी असते तशी सत षष्ठी आहे. दोन्ही पदांची विभक्ती षष्ठी आहे. इंद्रिये फिरत असतात. कुठं? विषयेषु. विषयेषु इंद्रियाणाम हि चरताम, विषयांमध्ये इंद्रिये फिरत असतात. यात मनः अनुविधीयते, मन जे मागून नेलं जातं अर्थात विषयांच्याकडून. तत् अस्य प्रज्ञाम हरती, ते मन याची बुद्धीचं हरण करतं, त्याची बुद्धी नाहीशी करतं. त्याला उपमा दिली आहे होडीची. वायुः अंभसी नावम हरती, वारा ज्याप्रमाणे पाण्यातील होडी नाहीशी करतो, भरकटवतो, त्याप्रमाणे हे मन सुद्धा प्रज्ञाम हरती, बुद्धी नाहीशी करते. हे मन कसं आहे? इंद्रियाणाम हे चरताम, फिरणाऱ्या इंद्रियांच्या, विषयांच्या ठिकाणी इंद्रिये संचार करू लागली असता मन त्यांच्या मागं संचार करतं आणि मग ते मन बुद्धीला सुद्धा नाहीशी करतं, म्हणजे बुद्धी नष्ट करतं, सारासार विवेक नाहीसा करतं. त्याला उपमा दिली होडीची. नावम इव अंभसी, पाण्यातील नाव वारा जसा नाहीशी करतो, नष्ट करतो, भरकटवतो, त्याप्रमाणे हे मन बुद्धीला सुद्धा भरकटवतं, भरतीकडे नेतं.
अन्वय आणि अर्थ बघूया. ही विषयेषु चरताम् इंद्रियाणां यत् मनः अनुविधीयते तत् अस्य प्रज्ञां वायुः अंभसी नावम इव हरति. हरति या क्रियापदाचे कर्ते दोन आहेत, वायुः आणि मनः. मनः प्रज्ञां हरति, वायुः नावम हरति. मन बुद्धीला भरकटवतं आणि वायू होडीला भरकटवतो, वारा होडीला भरकटवतो. आणि कोणतं मन तर इंद्रियाणाम चरताम, इंद्रियाणाम चरताम, विषयेषु इंद्रियाणाम चरताम, विषयामध्ये फिरणारं जे मन आहे, विषयांच्या मागोमाग जातं ते मन बुद्धी भरकटवतं. विषयांच्या ठिकाणी इंद्रिय संचार करू लागली असता जे मन त्यांच्या मागे संचार करू लागते ते जलमार्गाने जाणाऱ्या नावेला भलतीकडे नेणाऱ्या वाऱ्याप्रमाणे त्याच्या बुद्धीला भलतीकडे नेते. श्लोक 68. तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. पदच्छेदः. तस्मात् यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. इथं संधी कुठे आहे? तस्मात् यस्य, तस्मात् यस्य. आणि उत्तरार्धामध्ये आहे इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यः तस्य, इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यः तस्य. शब्दार्थ आणि व्याकरण बघूया. तस्मात् तत्सर्वनाम पुल्लिंगी पंचमी एक वचन, त्यामुळे म्हणून. यस्य यत् सर्वनाम पुल्लिंगी षष्ठी एक वचन, ज्याचं. महाबाहो महाबाहू पुल्लिंगी संबोधन एक वचन, अर्जुनाला उद्देशून वापरलेलं आहे संबोधन आहे. हे अर्जुना. महाबाहो हा समास झालाय माग. सामासिक शब्द आहे. महांतौ बाहू यस्य सहा, ज्याचे बाहू मोठे आहेत तो. अर्थात इथं महापराक्रमी असा लक्षणानं अर्थ घ्यायचा आहे. महांतौ बाहू असं का वापरलं? महान महांतौ द्विवचन वापरलंय कारण बाहू दोन आहेत. बाहू बाहू, बाहू दीर्घ उकार झाला की द्विवचन झालं. निगृहीतानि, नि अधिक ग्रहगृह, नववागण उभयपद, जे निग्रह करणे. कर्मणी भूतकाळवाचक धातू साधित विशेषण, नपुसकलिंगी द्वितीया बहुवचन. प्रथमा द्वितीया बहुवचन होईल, इथं द्वितीया बहुवचन. सर्वशः सर्व बाजूने. इंद्रियाणी इंद्रिय नपुसकलिंगी प्रथमा बहुवचन, इंद्रिये. इंद्रियार्थेभ्यः इंद्रियार्थ पुल्लिंगी चतुर्थी बहुवचन. इंद्रिय आणि अर्थ दोन शब्द एकत्र आले. इंद्रियांचा अर्थ किंवा इंद्रियाचा अर्थ एक वचन किंवा बहुवचन कुठलाही विग्रह केला तरी चालेल. इंद्रियस्य अर्थः इंद्रियाणाम अर्थः, इंद्रियांचे विषय. इथं अर्थ शब्दाचा अर्थ इंद्रियांचा अर्थ म्हणजे इंद्रियांचे विषय. तस्य तत्सर्वनाम पुल्लिंगी षष्ठी एक वचन, त्याची. प्रज्ञा स्त्रीलिंगी प्रथमा एक वचन. प्रतिष्ठिता प्रति अधिक स्थातिष्ठ पहिला गण परस्मैपद, स्थिर होणे. कर्तरी भूतकाळवाचक धातू साधित विशेषण, स्त्रीलिंगी प्रथमा एक वचन. त किंवा इत प्रत्यय लावून कर्मणी भूतकाळ धातू साधित विशेषण होतात. गृहीत, खादित वगैरे. परंतु ज्या वेळेला धातू अकर्मक असतो तेव्हा त किंवा इत हे प्रत्यय लावून झालेली रूप ही कर्तरी भूतकाळवाचक धातू साधित विशेषण असतात. उदाहरणार्थ गत, आगत, प्रतिष्ठित वगैरे. आता याच्यामध्ये क्रियापद कोणती आली आहेत? निगृहीतानी आणि प्रतिष्ठिता ही दोन्ही विशेषण आहेत, ती क्रियापदासारखी वापरलेली आहेत. तस्मात म्हणून, हे महाबाहो, हे अर्जुना. निगृहीतानी हे क्रियापदासारखं वापरलेलं विशेषण आहे, ते इंद्रियाणी परमाण आलेलं आहे. इंद्रियाणी सर्वशः निगृहीतानी, ज्याचे इंद्रिय, ज्याने आपल्या इंद्रियांचा सर्व प्रकारे निग्रह केलेला आहे असा. कशापासून? इंद्रियार्थेभ्यः, इंद्रियार्थेभ्यः सर्वशः इंद्रियाणी निगृहीतानी, इंद्रियांच्या त्या इंद्रियांच्या विषयांपासून ती इंद्रिये ज्याने निगृहीत केलेली आहेत, निग्रह केलेला आहे, अशा त्याची प्रज्ञा प्रतिष्ठित, त्याची बुद्धी स्थिर होते. इथं निगृहीतानी
हे जे कर्मणी धातुसाधित विशेषण क्रियापदासारखं वापरलेलं आहे त्याचा कर्ता तृतीयातला कुठला आलेला नाहीये. येन हा आपल्याला इथं घ्यावा लागेल. अन्वय आणि अर्थ बघूया. महाबाहो तस्मात् यस्य इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यः सर्वशः निगृहीतानि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. म्हणून हे महाबाहो, ज्याची इंद्रिये विषयांपासून सर्व प्रकारे निग्रह केलेली असतात त्याचीच बुद्धी स्थिर झाली असं समजावं. आता उरलेले शेवटचे 4 श्लोक आपण पुढच्या पाठात बघूया. हरि ओम तत्सत.